स्मार्ट मीटर बसवण्याची सक्ती करून राज्य सरकार वीज ग्राहकांच्या खिशावर मोठा दरोडा टाकत असल्याचा आरोप गुंठेवारी चळवळीचे जनक व जय हिंद सेनेचे प्रमुख चंदनदादा चव्हाण यांनी केला आहे। ग्राहकांच्या हिताचा विचार न करता हुकुमशाही पद्धतीने निर्णय लादण्याचा प्रयत्न सरकारने केल्यास वीज ग्राहक उधळून लावेल असा इशाराही त्यांनी दिला आहे। स्मार्ट मीटरच्या सक्तीविरोधात जनतेमध्ये वाढत असलेला रोष लक्षात घेऊन सरकारने आपली भूमिकेत तातडीने बदल करावा। महाराष्ट्रात इतर राज्याप्रमाणे वीज दर नाममात्र करावेत। युनिटला ₹8.50 दर बिलकुल मान्य नाही। तसेच पूर्वीच्या मीटरबाबत देशात कुणाची तक्रार नसताना स्मार्ट मीटरमुळेच वीज बिले दुप्पट येत असल्याने ग्राहक तीव्र संतापले असून याचा उद्रेक होण्याआधी जुने मीटर कायम करावे व स्मार्ट मीटर हटवण्यात यावे। आदी मागण्यासाठी दिनांक 1 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 11 वाजता विश्रामबाग चौकातील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यापासून ते वीज वितरण कार्यालयावर विराट मोर्चा निघत आहे। या मोर्चात सर्व वीज ग्राहकांनी व जनतेने सहभागी व्हावे असे आवाहन स्मार्ट मीटर हटाव कृती समिती सांगली जिल्हा यांच्या वतीने करण्यात येत आहे। आज झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये निमंत्रक संदीप राजोबा, शेतकरी संघटना, डॉक्टर संजय पाटील, सलीम पन्हाळकर, जयलाभाई शेख, महेश मासाळ, नईमभाई शेख, विजय बल्लारी, सतीश फोंडे, सुरेंद्र गायकवाड आदी उपस्थित होते। स्मार्ट मीटर हटाव कृती समिती सर्व पक्ष, विविध संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या जिल्ह्यामध्ये बनवले असून या जिल्ह्यामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून वीज ग्राहकांच्यावरती वाढीव बिलांचा बोजा हे सरकार लादत आहे। जुन्या मीटरच्या संदर्भामध्ये राज्यात कुणाचीही तक्रार नसताना विद्युत ग्राहकांच्यावरती मनमानी कारभार, त्याचबरोबर सक्तीनं स्मार्ट मीटर बसवणं, घरात कोण नसताना त्याचा गैरफायदा घेऊन बाहेरच्या बाहेर बसून जाणं आणि 3 पटीनं दुप्पट ते 3 पटीनं लोकांना वीज बिलं यायला लागलेले आहे। त्याच्यातनं सर्वसामान्य विद्युत ग्राहकांची खूप मोठी लूट व्हायला लागलेली आहे। विद्युत संरक्षण कायद्याअंतर्गत ग्राहकाला स्मार्ट मीटर घ्यायचं का जुनं मीटर घ्यायचं हे त्यांना अधिकार असताना त्या अधिकारावर राज्य सरकार गदा आणून सर्वसामान्यांच्या खिशावरती प्रत्येक महिन्याला खूप मोठा दरोडा घालायचा उद्योग या फडणवीस सरकारने केलेला आहे आणि ते हाणून पाडण्यासाठी येत्या 1 सप्टेंबर रोजी सकाळी 11:30 वाजता विश्रामबाग चौकातून क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यापासून या विराट मोर्चाला, जिल्हाव्यापी मोर्चाला सुरुवात होणार आहे आणि ते वीज वितरण कार्यालयावरती हा एल्गार धडकणार आहे। आणि म्हणून मी सर्वांना विनंती करतो की या लढ्यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं। आजच्या पत्रकार परिषदेमध्ये मराठा सेवा संघाचे सन्माननीय डॉक्टर संजय पाटील साहेब, शेतकरी स्वाभिमानी संघटनेचे कार्याध्यक्ष, आमचे सहकारी मित्र सन्माननीय राजोबा साहेब, त्याचबरोबर आमचे युनुसभाई महात, त्याचबरोबर नितीन मिरजकर, संदीप आम्हालांचे युवा नेते संदीप फोंडे साहेब, त्याचबरोबर समीरभाई पन्हाळकर आणि जयलाभाई शेख, आमच्या जय हिंद सेना पक्षाचे जिल्हा प्रमुख महेश मासाळ साहेब, गुंठेवारी संघटनेचे सन्माननीय राज्य उपाध्यक्ष माननीय नईमभाई शेख, आमच्या संघटनेचे मार्गदर्शक सन्माननीय सुरेंद्र गायकवाड साहेब आणि गुंठेवारी चळवळीचे या जिल्ह्याचे अध्यक्ष विजय बल्लारी साहेब आज या ठिकाणी उपस्थित आहेत। मी सर्वांना पुन्हा एकदा आवाहन करतो की सकाळी 11 वाजता सर्वांनी विश्रामबाग चौकात जमायचं आहे आणि हा एल्गार यशस्वी करायसाठी सर्वांनी स्वतःहून या मोर्चामध्ये सहभागी व्हायचं आहे असं मी सर्वांना आवाहन करतो, विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। स्मार्ट मीटर हटाव सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीनं आज या ठिकाणी जी पत्रकार परिषद होती, या पत्रकार परिषदेमध्ये ज्यांनी या लढ्याला अंतिम रूप देण्याचं हे केलं ते चंदनदादा चव्हाण, पाटील साहेब, युनुस महात ही सर्वच मंडळी या ठिकाणी आहोत। खऱ्या अर्थानं हे जे सरकार आहे हे सरकार दोन्ही बाजूनं लूट करते, ना ग्राहकाचा फायदा होतो आहे ना उत्पादकाचा फायदा होतो आहे आणि याचाच एक परिपाक म्हणून
कोणतीही तक्रार नसताना विद्युत मीटरबद्दल हे मीटर सर्रास बदलले जात आहेत. याचा फटका खऱ्या अर्थानं जी वीज चोरी केली जाते, जी वीज गळती आहे, याचा हे सर्व कॅल्क्युलेशन करून हे सर्वसामान्य ग्राहकाच्या माथी मारायचं आहे. आणि त्याचा जो ॲक्सेस आहे हा मोबाईलप्रमाणे एखाद्या वेळेस शेतकरी असतील किंवा सर्वसामान्य ग्राहक असतील, यांच्याकडं काय महिन्याला काय पैसे नसतात आणि त्यामुळं लाईट बिल एका दिवस पुढं मागं होतं आहे. परंतु आता नवीन या स्मार्ट मीटरमुळं हे जसं मोबाईलचं तुमचं पैसे संपले की तुमच्या जाग्यावर मोबाईल थांबतो, त्या पद्धतीने ही सगळी प्रोसिजर आहे. खऱ्या अर्थानं हे सरकारनं एक प्रकारचा हा सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या असेल, सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशावर हा घातलेला एक दरोड आहे. आधीच महागाईने सगळे पिचलेले आहेत आणि खऱ्या अर्थानं हे जे मीटर जर बसवण्याचा प्रयत्न केला तर या मीटरची होळी आम्ही केल्याशिवाय राहणार नाही आणि सरकारला हा त्यांचा जो लादलेला निर्णय हा मागं घ्यावाच लागेल.